गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सर्वांना सुप्रभात. मुलांनो, आजच्या या तासिकेत मी साक्षी म्हात्रे तुम्हा सर्व मुलांचे स्वागत करते. आजच्या या तासिकेत आपण इयत्ता 9वीच्या मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. तुमच्या इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमानुसार तुमच्या प्रश्नपत्रिकेत विभाग 5 उपयोजित लेखनामध्ये प्रश्न 5ब यामध्ये वृत्तांत लेखनावर आधारित तुम्हाला 5 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. आप लोग को वृत्तांत लेखन का 5 गुणों के लिए सवाल पूछा जाता है. तो बच्चों, आज ये वृत्तांत लेखन कैसे किया जाता है इस पर विचार विमर्श करेंगे. वृत्तांत लेखन म्हणजे रिपोर्ट रायटिंग. हे वृत्तांत लेखन कसे केले जाते 5 गुणांसाठी हे आज आपण या तासिकेत अभ्यासणार आहोत. हे वृत्तांत लेखन करण्यासाठी आपल्याला काही नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. वृत्तांत लेखन यानी रिपोर्ट राइटिंग और इसके लिए कुछ नियमों को ध्यान में रखना आवश्यक है. चला तर मुलांनो, सर्वात प्रथम वृत्तांत लेखनाचे नियम अभ्यासूया. म्हणजे वृत्तांत लेखन रिपोर्ट रायटिंग करण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे हे पाहूया. नंबर 1, घटनेचे अचूक परिपूर्ण स्पष्ट लेखन. मुलांनो, तुम्हाला जो विषय दिलेला आहे, जो प्रसंग, जी घटना दिलेली आहे त्याचा रिपोर्ट व्यवस्थित, परिपूर्ण आणि स्पष्ट असायला हवा, क्लिअर होना चाहिए. 2, स्थळ, काळ, व्यक्ती यांचा अचूक उल्लेख. विषयाशी संबंधित तो विषय, ती घटना कुठे झालेली आहे, वो प्लेस, काळ म्हणजे वेळ आणि व्यक्ती. एखाद्या कार्यक्रमाचा वृत्तांत लिहायचा आहे तर त्या ठिकाणी मेन गेस्ट म्हणून, पाहुणे म्हणून कोण उपस्थित होते, त्यांचं नाव म्हणजे स्थळ, काळ, व्यक्तींचा उल्लेख त्या ठिकाणी असायला हवा. 3, भाषा वास्तवदर्शी असावी. म्हणजे मुलांनो, या ठिकाणी तुम्ही जी मराठी भाषा वापरणार आहात, जे काही एक्सप्लेनेशन करणार आहात ते वास्तवदर्शी म्हणजे खरी घटना असायला हवी. म्हणजेच त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खोटेपणा नको. पुढे, नकारात्मक भाषा नको. नकारात्मक मतलब निगेटिव्ह सेंटेंस वहाँ पर नहीं चाहिए. पुढे, लहान वाक्ये व लहान परिच्छेद असावेत. जब तुम्हें रिपोर्ट तैयार करता, वृत्तांत जब तुम लोग लिखते हो तो उसमें छोटे छोटे सेंटेंस होने चाहिए और छोटे छोटे पैराग्राफ होने चाहिए. नेक्स्ट, घटनांचा क्रम. तुम्हाला एखाद्या घटनेचा वृत्तांत लिहायचा असेल तर स्थळ, वेळ, काळ ह्यांचा व्यवस्थित सुरुवातीला उल्लेख करून तदनंतर त्या ठिकाणी पाहुणे आले, पाहुण्यानंतर काय काय सादर झाला आणि कशा प्रकारे तो कार्यक्रम झाला, मतलब स्टार्टिंग से एंड तक जो भी बातें हो गई है वो क्रमानुसार सीरियल वाइज उसमें आप लोग को एक्सप्लेन करणे, त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. अँड लास्ट वन, स्पष्टीकरण. जी काही घटना आहे, ज्या घटनेचा वृत्तांत लिहायचा आहे ती घटना किंवा तो प्रसंग व्यवस्थितरित्या स्पष्ट करायचा आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भाषेची फेकंबाजी नको. म्हणजे अगदी खऱ्या रूपात तुम्हाला त्या ठिकाणी ती घटना एक्सप्लेन करायची आहे. तुम्हाला तो रिपोर्ट लिहायचा आहे. चला तर मुलांनो, आता आपण हे रिपोर्ट रायटिंग मीन्स वृत्तांत लेखन कसे केले जाते आणि त्यासाठी जे नियम आहेत ते अभ्यासले. आता आपण एक विषय, एक उदाहरणाची चर्चा करू. मुलांनो, तुमच्या मराठी वर्कबुकमध्ये वर्कबुक पेज क्रमांक 56, आपके वर्कबुक में पेज नंबर 56 पे आपके सामने जो वृत्तांत लेखन का विषय मैंने रखा है, अब हम इसकी चर्चा करते हैं. सबसे पहले, सगळ्यात प्रथम आपण हा विषय जो आहे तो समजून घेऊया. तर बघा, पान क्रमांक 56 पेज नंबर 56 के ये वृत्तांत लेखन का टॉपिक है. पुढील विषयावर वृत्तांत लेखन करा. शारदा विद्यालय, आष्टी, जिल्हा चंद्रपूर, दिनांक 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनानिमित्त एक वक्तृत्व स्पर्धा इयत्ता 8वी ते 10वी
विषय माझा भारत सुंदर भारत. 2. स्वच्छता अभियान इयत्ता 11वी व 12वी. अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक श्री शिरीष कुलकर्णी. तर मुलांनो, या ठिकाणी हा विषय कसा लिहिला जातो हे आता अपन अभ्यासूया. ये रिपोर्ट राइटिंग के जो पॉइंट्स है जो दिए हैं उसमें क्या क्या बातें हैं उसकी यूज़ कर हम लोग वृत्तांतलेखन शुरुआत करेंगे. तर मुलांनो, शारदा विद्यालयात या ठिकाणी 26 जानेवारीला जो रिपब्लिक डे प्रजासत्ताक दिवस झालेला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मुख्याध्यापक होते शिरीष कुलकर्णी. आणि त्या ठिकाणी 8वी ते 10वीच्या मुलांना वक्तृत्व स्पर्धा ठेवलेली होती. आणि एवढंच नाही तर 11वी व 12वीच्या मुलांनी स्वच्छता अभियान राबवले होते. मग ह्याचा रिपोर्ट जो आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे. आता जी घटना झालेली आहे ती 26 जानेवारी. मग रिपोर्ट द्यायचा आहे ती तारीख दुसऱ्या दिवशीची द्यायची आहे. आणि लक्षात ठेवा, वृत्तांत लेखन हे नेहमी भूतकाळातच केले जाते. मतलब जो घटना हुई है, प्रसंग हुआ है, उसके बारे में एक्सप्लेनेशन है, जो हो चुका है, जे झालेलं आहे, म्हणून ती भूतकाळात लिहायचं आहे. म्हणजे 26 जानेवारीला हा कार्यक्रम झाला. म्हणजे रिपोर्ट तुम्ही देताय 26 जानेवारी नंतर, म्हणजे 27 जानेवारी 28 जानेवारी. तर चला आता आपण हे वृत्तांतलेखन कसे केले जाते ते अभ्यासूया. तर मुलांनो, जो विषय आहे तुमच्या वर्कबुकमध्ये पेज नंबर 56 पे जो टॉपिक है उसके बारे में मैंने यहाँ पर चर्चा की है. तर बघा मुलांनो, सगळ्यात प्रथम मिडल में आप लोग को उस घटना से रिलेटेड, त्या घटनेशी रिलेटेड टायटल लिहायचं आहे आणि अंडरलाईन करायचं आहे. जसं मी या ठिकाणी टायटल लिहिलेलं आहे, शारदा विद्यालयात साजरा झाला प्रजासत्ताक दिन कार्यक्रम. दिनांक 27 जनवरी, आष्टी, जिला चंद्रपुर. तो बच्चों, यहाँ पर मैंने जो प्रोग्राम हुआ है 26 जनवरी और मैंने वो जो वृत्तांत है रिपोर्ट दिया है 27 तारीख को. म्हणून या ठिकाणी 27 तारीखचा रिपोर्ट दिल्याचा दिनांक लिहायचा आहे. दिनांक 27 जानेवारी, आष्टी, जिल्हा चंद्रपूर. प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी या दिवशी शारदा विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा आणि स्वच्छता अभियान संपन्न झाला. या दिवशीच्या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आष्टी शहराचे महापौर रतन जोशी उपस्थित होते. तसेच अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री शिरीष कुलकर्णी यांनी भूषवले होते. नेक्स्ट पॅरा विदाउट लिव्हिंग लाईन. शाळेच्या शिक्षकांनी 8वी ते 10वी या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. या वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता माझा भारत सुंदर भारत. तसेच इयत्ता 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने स्वच्छता अभियान राबवले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी भविष्यातील स्वच्छ व सुंदर भारतासाठी स्वच्छता अभियान कसे महत्त्वपूर्ण आहे हे आपल्या भाषणातून स्पष्ट केले. वक्तृत्व स्पर्धेतील पहिल्या 3 क्रमांकांना बक्षिसे पाहुण्यांतर्फे देण्यात आली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली, मीन्स शेवट झाला. आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. अशा प्रकारे प्रजासत्ताक दिनाचा हा कार्यक्रम आनंदात पार पड़ला. तो बच्चों, यहाँ पर मेन गेस्ट जो है उनका नाम आप लोग को लिखना है. आप लोग कोई भी नाम लिख सकते हो. आता मी या ठिकाणी त्या आष्टी चंद्रपूरचे जे महापौर आहेत रतन जोशी ह्यांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. वहाँ के शिक्षकों ने क्या क्या किया, त्या शिक्षकांनी काय काय केलं आणि मुलांचं कार्यक्रमानंतर पाहुण्यांनी कशा प्रकारे कौतुक केलं, स्तुतीभर कौतुक केलं. आणि इतकंच नाही तर भविष्यामध्ये हे स्वच्छता अभियान कशा प्रकारे उपयोगी पडेल हे पाहुण्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर जनगणमन म्हणजे राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा शेवट झाला. मुलांना खाऊ देण्यात आला
आणि आनंदात हा सोहळा पार पडला। तो बच्चों, ये जो पेज नंबर 56 पर जो वृत्तांत मैंने आपके सामने अभी रखा है, जो भूतकाल में लिखा गया है, वो पूरी तरीके से अच्छी हँडरायटिंग में अच्छे प्रेझेंटेशन के साथ चांगल्या प्रेझेंटेशन बरोबर तुम्हाला तुमच्या मराठीच्या वर्कबुक नंबर पेज नंबर 56 वर कॉपी करायचा आहे। अच्छा हैंडराइटिंग में आप लोग को ये लिख कर रखना है। नाउ नेक्स्ट, चला मुलांनो, आता दुसरा वृत्तांत लेखनाचा विषय अभ्यासूया। बघा, हा विषय जो आहे हा तुमच्या वर्कबुक नंबर पेज नंबर 57 वरचा आहे। नवमहाराष्ट्र विद्यालय, विमाननगर, वसई, जागतिक विज्ञान दिन सोहळा। सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचे व्याख्यान। प्रमुख उपस्थिती श्री सदानंद बिलवलकर। स्थळ डॉक्टर होमी भाभा सभागृह। दिनांक 28 फेब्रुवारी 2019, वेळ सकाळी 11 वाजता। तर मुलांनो, या ठिकाणी आता आपण या विषयाची चर्चा करूया। तो बच्चों, यहाँ पर नवमहाराष्ट्र विद्यालयामध्ये जो जागतिक विज्ञान दिन सोहळा झालेला, जो वर्ल्ड साइंस डे सेलिब्रेशन हुआ था, जिसके प्रमुख गेस्ट थे डॉक्टर जयंत नारळीकर, और उन्होंने कौन सा स्पीच दिया और बच्चों को प्रभावित कैसे किया अपने स्पीच से, प्रोग्राम कितने बजे स्टार्ट हुआ, ये सारी बातें रिपोर्ट राइटिंग में हमें भूतकाल में लिखनी है। तर मुलांना आता पाहूया वर्कबुक पेज नंबर 57। बघा मुलांनो, या ठिकाणी शीर्षक नवमहाराष्ट्र विद्यालयात साजरा झाला जागतिक विज्ञान दिन सोहळा आमच्या प्रतिनिधीकडून। याद रखो बच्चों, आप लोग वहाँ के जो रिपोर्टर रहते हैं, इसके बारे में अगर चर्चा करने चाहते हैं तो आमच्या प्रतिनिधीकडून किंवा आमच्या वार्ताहराकडून आप लोग लिख सकते हो, नहीं लिखा तो भी चलेगा। तर या ठिकाणी वसई, दिनांक 1 मार्च 2019, प्रोग्राम हुआ था 28 फरवरी को, और आप लोग दूसरे दिन रिपोर्ट दे रहे हो, आणि म्हणून वसई दिनांक 1 मार्च 2019, पॅरेग्राफ दिनांक 28 फेब्रुवारी वसई विमाननगर येथील नवमहाराष्ट्र विद्यालयात जागतिक विज्ञान दिन सोहळा साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची वेळ सकाळी 11 वाजता होती। कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर उपस्थित होते। तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री सदानंद बिलवलकर यांनीही कार्यक्रमात उपस्थित लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर जयंत नारळीकर यांनी इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना आपल्या संपूर्ण आकाशगंगेची व सूर्यमालिकेची माहिती देणारा एक लेझर शो सादर केला। या शोमधून डॉक्टर जयंत नारळीकर यांनी अद्भुत अशा विश्वाची झलक दाखवली। इतकेच नव्हे तर आपल्या प्रगत तंत्रज्ञानाने आपण भविष्यात अंतराळातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा पाहणार आहोत, असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले। पाहुण्यांच्या भाषणाने नवमहाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह संचारला। नेक्स्ट पॅरा विदाउट लिव्हिंग लाईन। बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या मनात सुरू असलेल्या प्रश्नांचा उलगडा पाहुण्यांना विचारून केला। जयंत नारळीकर यांच्या भाषणाने संपूर्ण विद्यार्थी भारावून गेले। शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा शेवट झाला। तर मुलांनो, हा जो जागतिक विज्ञान दिन सोहळा नवमहाराष्ट्र विद्यालयात साजरा झाला होता तो 28 फेब्रुवारी, आणि म्हणून त्याचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 मार्चला दिलेला आहे। आणि या कार्यक्रमात इस कार्यक्रम के प्रमुख अतिथी, प्रमुख पाहुणे म्हणून सायंटिस्ट डॉक्टर जयंत नारळीकर उपस्थित होते, प्रेझेंट होते।
आणि या कार्यक्रमात एवढेच नव्हे तर शाळेचे मुख्याध्यापक नवमहाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सदानंद बिलवलकर हेही उपस्थित होते. तुमच्या प्रश्नामध्ये जेवढे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी इन्व्हॉल्व करायचे आहेत. त्यानंतर जे सायंटिस्ट डॉक्टर जयंत नारळीकर होते त्यांनी एक लेझर शो दाखवला आणि या लेझर शोमध्ये त्यांनी आपल्या संपूर्ण आकाशगंगेची सूर्यमालिकेची माहिती देणारा एक लेझर शो मुलांना दाखवला, ज्याने मुलांना भरपूर माहिती मिळाली. म्हणजे आपल्या ब्रह्मांड का एक शो बताया जिसमें कितने ग्रह है इसकी जानकारी उन्होंने दी इस शो के ज़रिए. आणि मग हा शो पाहिल्यानंतर मुलांना खूप आनंद झाला. त्यांनी आपल्या भाषणात असंही सांगितलं, उन्होंने जो स्पीच दिया जयंत नारळीकर जी ने, उसमें उन्होंने बताया कि हमारा जो तंत्रज्ञान है, हमारी जो प्रोग्रेस करने वाली टेक्नोलॉजी है, वो भविष्य में बहुत सारी खोज करने वाली है. और इतना ही नहीं, काफ़ी स्कूल के शाळेच्या मुलांनी बऱ्याच मुलांनी जयंत नारळीकरांना बरेच प्रश्न विचारले आणि आपल्या शंकेचं निरसन केलं. अपने प्रॉब्लेम सॉल्व किए उनके उत्तरों के ज़रिए. आणि मग राष्ट्रगीताने कार्यक्रम संपन्न झाला. तर मुलांनो, तुमच्या वर्कबुकमध्ये पेज क्रमांक यानी पेज नंबर 57 वर्कबुक का जो है उसमें ये दिया हुआ, मैंने जो दिया है वृत्तांत लेखन, आप लोग को अच्छे हैंडराइटिंग में कॉपी करके लिखना है. ये दोन्ही पेज नंबर 56, पेज नंबर 57 वृत्तांत लेखन रिपोर्ट राइटिंग आपको वर्कबुक में कॉपी करके अच्छे हैंडराइटिंग में लिखणे हैं. तर मुलांनो, हे वृत्तांत लेखन लक्षात ठेवा, भूतकाळातच लिहिले जाते. हे तुम्हाला नक्कीच समजले असेल. तर 5 गुणांचा हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत सॉल्व करायचा आहे. धन्यवाद. स्टे होम, स्टे सेफ.